स्वागत आहे आपलं म्हणजे माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला विषय जो आहे ना ते म्हणजे शेळीपालन आणि शेती ह्याच्यावर आधारित आहे. म्हणजे काही जणांचा बराच प्रश्न असतो की शेती परवडते का शेळीपालनाचा व्यवसाय परवडतो. तर आता ह्याच्यावर आधारित मी तुम्हाला जरा सविस्तर माहिती देणार आहे. तर बघा, ह्या आहेत आपल्या शेळ्या. बघा, शेळ्या दाखवते त्यांना. या 3 शेळ्या आहेत मंडळी. बघा, आता ही जी शेळी बघता ना तुम्ही, ही शेळी आपली प्युअर उस्मानाबादी शेळी आहे. तर हिला झालेत बघा 3 पिलं. 1 पिलं तिकडे गेले, 3 पिलं झालेत. 6 महिन्याला येते मंडळी. म्हणजे 6 महिन्याला म्हणजे वर्षातून 2दा पिलं देते आणि 3 पिलं देते. आणि शेळीचं पिलं देण्याचं कसं राहतं माहिती का, त्याच्या खाऊ घालण्यावर राहतं. आपल्या सांभाळणीवर शेळी पिलं देते. तर बघा, ही 3 पिलं देते. 3 पिल्याची नाही म्हणलं ना तर 30,000 रुपये होतात मंडळी. आणि हिला म्हणजे जास्त असं त्रास घ्यायची पण गरज नाही. कुठं तर म्हणजे असं बांधावर खुरपायला गेलं, कुठं बांधाला नेऊन बांधली, असं शेतामध्ये आता शेत म्हणल्यानंतर कडी कोपऱ्याने झाडं झुडपं राहते, त्या झाडं झुडपं बांधली तरी हिचं भागून जातं. आणि विषय दुसरा म्हणलं तर शेती. आता 1 एकर शेतीमध्ये कष्ट करावेच लागतात. आता कुठलं म्हणजे व्यवसाय असला तरी कष्ट तर आपल्याला करावेच लागतात. तर बघा, 1 एकर शेतीमध्ये बी आलं, परत त्याला डुबणं, कोळपणं, त्याच्या फवारण्या, ह्याचा जर सगळा विचार जर लक्षात घेतला का, तर शेतकरी जेवढं त्या शेतातून पिकलेलं खातो का नाही तेवढंच फक्त शेतकऱ्याला शिल्लक राहतं बरं का. बाकी काही सध्या शिल्लक राहत नाही. आणि शेळीपालनाचं कसं राहतं माहिती का, ताजा पैसा राहतो. बरोबर आहे का. ताजा पैसा म्हणजे कसं, त्याला म्हणजे कुठलं म्हणजे अवकाळी निसर्गाचं काय नाही ना. आता ह्या वर्षीचाच विषय लक्षात घ्या. ह्या वर्षी पावसानं शेतकऱ्याचं किती नुकसान केलं. तसं आता काही ठिकाणी शेळ्या जनावर वाहून गेली किंवा ते विषय वेगळाच राहिला. पण हे शेळ्यांचं कसं राहतं माहिती का, पाऊस असो काय असो, थोडंफार म्हणजे सोयाबीनचं वगैरे भुसकट जरी ठेवलं तरी ह्या जगून जातात ना. बरोबर आहे का. तसं शेतीचं जास्त पाऊस आला, धान गेलं, म्हणजे मला म्हणायचं एवढंच की शेतीला जोडधंदा म्हणून जर आपण शेळी पालन केलं ना तर म्हणजे जास्त शेतकरी संकटात पण सापडणार नाही. आणि म्हणजे शेळ्यांना असं सांभाळण्याचा एवढा ताण पण नाही ना. आणि शेळ्यांची जात म्हणलं तर बघा, माझ्या माहितीने जरा काळी शेळी म्हणजे सांभाळण्यासाठी चांगली राहते. आणि काळ्या शेळीला मार्केट पण चांगलं राहतं. आणि 1 एकर शेतीमध्ये बघा, मी मग सांगितल्याप्रमाणे डुबण आलंच, कोळपण आलंच, त्याचं खात बी, परत त्याला खुरपणी सगळंच लागतं ना. मग मला सांगा, नेमकं शेतकऱ्याच्या हातामध्ये राहतं तरी काय. बरोबर आहे का. तर बघा, ह्या आपल्या शेळ्या. आता माझं वैयक्तिक सांगायचं म्हणलं तर मी फक्त 2 शेळ्या सांभाळती. तर 2-3 शेळ्या बघा, माझ्या शेळ्या ज्या आहेत ना ते 3 पिले देतात. आणि आता बघा, ह्या म्हणजे पिल्या बराबरची पिलं आपण विकून टाकलेली, तर ही आपल्याला सांभाळायची म्हणून ठेवली. आणि ह्यांच्या बराबरची पिले विकून आणखीन बघा ती बारीक खोप जन्मली. आता 1-2-3 महिन्यातच ती आपली पिलं विकायला येते. त्याच्यामुळं मला माहिती म्हणजे मला वाटतंय शेती पण परवडते आणि शेळ्या पण परवडतात. तर शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा व्यवसाय ना 1 नंबरमध्ये आहे. बरोबर आहे का. तर या मुद्द्यावर तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी असेच आणखीन आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, तर मग बाय.